मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेचा दावा कायम। 1.25 वर्षांच्या महापौर पदावर अधिकृत निर्णय झालेला नाही। नवनाथ बन यांचं वक्तव्य, तर माहीत नसलेल्यांनी बोलू नये। 6 महिन्यांपूर्वी फॉर्म्युला ठरलाय, अमेय घोलेंचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय, खासदार ज्योती वाघमार यांची इच्छा। रोहित पवारांची 4 सप्टेंबरला पत्रकार परिषद। अजित पवारांच्या अपघाताला 7 महिने उलटूनही तपास ठप्प असल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी जोरदार खड्डे बुजवण्याचं काम। दर महिन्याला नाशिकमध्ये या रस्ते चांगले होतील। मंत्री छगन भुजबळांचं फडणवीसांना उद्देशून मिश्किल वक्तव्य। मुख्यमंत्री जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करतील। जरांगे मुंबईमध्ये येणार नाहीत, प्रसाद लाड यांच्याकडून विश्वास व्यक्त। नेपाळमध्ये पुराचा प्रकोप ओसरल्यानंतर आता वेदनांचा कहर। पुरामध्ये आतापर्यंत 547 जणांचा मृत्यू, तर 320 भारतीय अद्यापही बेपत्ता। मदत कार्य वेगानं सुरू। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अद्यापही छमछम सुरूच। नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका। नवी मुंबई पोलीस प्रशासनाला अखेर जाग। सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू। डान्स बारमध्ये अल्पवयीन मुली असल्याचं समोर। तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं। सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी। रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही एक फसवणूक। वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार। ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डायाबाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारामध्ये का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक। कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार। लोकशाही मराठीनं बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवरती अद्यापही कारवाई का नाही? सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।